राज्याची आर्थिक व्यवस्था नेपाळसारखी असं राऊत म्हणतात. महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावणं सुरू आहे. जनतेचं लक्ष विचलित केलं जात आहे असाही आरोप राऊतांचा आहे. गेल्या 3 महिन्यातच जे राज्य 24,000 कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला, त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळसारखीच झालेली आहे. ह्या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही. जात विरुद्ध जात अशी भांडणं लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे. संजय राऊत यांनी धर्माच्या आणि महाराष्ट्र धर्माच्या गोप्या गोष्टी कराव्यात. अहो, तुम्ही म्हणतात नेपाळ सारखं अराजक महाराष्ट्रात येईल. कुठलाही महाराष्ट्रातला सुज्ञ माणूस, कुठलाही महाराष्ट्रातला चांगला माणूस अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा नेपाळ होईल अशा पद्धतीची भाषा सहन करणार नाहीत. संजय राऊत, महाराष्ट्रात अराजक पसरवण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं जात आहे. तुमच्या पोटामध्ये आहे की महाराष्ट्र पेटला पाहिजे, महाराष्ट्रात दंगली झाली पाहिजे, महाराष्ट्रात हिंसाचार झाला पाहिजे अशा पद्धतीचा तुमचं स्वप्न आहे. परंतु तुमचं हे स्वप्न आयुष्यामध्ये कधीही पूर्ण होणार नाही, कारण हा महाराष्ट्र धर्म छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आहेत असं राऊत म्हणतात. लोढांच्या खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार केला जातोय असा आरोप राऊतांनी केलेला आहे. SRA मध्ये जाऊन बघा, मुंबईच्या SRA मध्ये महेंद्र कल्याणकर नावाचे जे अधिकारी बसले आहेत त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते. काय करतात राज्याचे मुख्यमंत्री? SRA प्रकल्प कोणत्या पद्धतीनं गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जातो आहे, कोणत्या राजकीय पक्षाकडे जातो आहे, कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जातो आहे, याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली आहे. संजय राऊत, तुम्ही 100 दिवस घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात होतात. आता देखील तुमची त्याबद्दल निर्दोष सुटका झालेली नाही. अद्याप तुम्ही जामिनावर बाहेर आहात आणि तुम्ही कुठल्या घोटाळ्याचे आरोप करतायत? कोविडच्या काळामध्ये कंत्राटदाराच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा मर्यादा खाण्याचं पाप तुम्ही केलं आणि तुम्हाला SRAचा घोटाळा दिसतो. SRAच्या घोटाळ्याबद्दल आधीच स्पष्टीकरण दिलंय की एक कागद दाखवा, तुमच्याकडे एक पुरावा असेल तर तो सादर करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.